विचार करा, एखादा अतिशय उच्चाधिकारी असतो, त्याला उत्तम पर्क्स मिळत असतात, सॅलरी वगैरे, बोनसेस वगैरे, कोट्यवधीमध्ये त्याची संपत्ती असते आणि ती व्यक्ती म्हणते तुम्ही घरी रविवारी बसून काय करताय आणि किती काळ तुम्ही तुमच्या पत्नीचा चेहरा बघणार असाल. आणि यामुळे हे वाक्य कोणी साध्यासुध्या माणसाने केलेलं नाहीये. L&Tचे चेअरमन सुब्रमण्यम यांनी हे असं विधान केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं विधान अनेक कॉर्पोरेटच्या काही महत्त्वाच्या व्यक्तींनी सुद्धा केलं होतं. आणि यामुळेच देशामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की वर्क लाईफ बॅलन्स साधायचा तरी कसा. बघूया हा रिपोर्ट. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier. Because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. पाहिलत का? L&T कंपनीचे चेअरमन S.N. सुब्रमण्यम काय सांगतायत? आठवड्यातून 90 तास काम करा असा सल्ला त्यांनी दिलाय. रविवारी घरी बसून किती वेळ बायकोचा चेहरा पाहणार असा सवालही त्यांनी केलाय. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसोबत ऑनलाईन मीटिंग मध्ये त्यांनी हा अजब गजब सवाल केलाय. ते नेमकं काय म्हणाले पुन्हा पाहूयात. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier. Because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. मी कर्मचाऱ्यांना रविवारी काम करायला लावू शकत नाही याची मला खंत वाटते. रविवारी काम करायला लावता आलं तर मला अधिक आनंद होईल. मी रविवारी सुद्धा काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? किती वेळ तुम्ही बायकोचा आणि बायको तुमचा चेहरा बघणार? त्यापेक्षा ऑफिसला या आणि काम सुरू करा. सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली. अगदी सिनेसृष्टीपासून ते उद्योग विश्वापर्यंत सगळ्यांनी सुब्रमण्यम यांना खडे बोल सुनावले. सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना दररोज काम करा असा सल्ला दिलाय. माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावं असं मला वाटतं असं ते म्हणाले. एवढ्या वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांना अशी विधानं करताना पाहून धक्का बसतो असं दीपिका पादुकोण म्हणाली. आठवड्याला 90 तास, मग संडेला सण ड्युटीच म्हणा. सुट्टी ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा. मेहनत आणि स्मार्ट वर्क करण्यावर माझा विश्वास आहे. पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस शिफ्ट बनवणं हा यशाचा फॉर्म्युला नाही. वर्क लाईफ बॅलन्स आवश्यकच आहे हा माझा विचार आहे. #वर्क स्मार्ट नॉट स्लेव्ह असा टोला हर्ष गोयंका यांनी लगावला. सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यानं नारायण मूर्ती यांच्या 72 तास काम करण्याच्या सल्ल्याची अनेकांना आठवण झाली. मात्र 72 आणि 90 यातही तब्बल 18 तासांचा फरक आहे. आठवड्यात एकूण तास असतात 168. त्यापैकी 90 तास म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक काळ काम करण्याच्या या विचाराला सर्वच स्तरातून विरोध होतोय. या सगळ्या विरोधानंतर आता कंपनीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलंय. L&T मध्ये राष्ट्राची उभारणी हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. हे भारताचं दशक आहे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला सत्यात उतरवण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. आमच्या अध्यक्षांच्या वक्तव्यात याच मोठ्या महत्त्वाकांक्षेचं प्रतिबिंब होतं. कारण असाधारण निकाल हवे असतील तर त्यासाठी असाधारण प्रयत्न करावे लागतात. सुब्रमण्यम यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर आता चर्चा सुरू झालीये ती त्यांच्या कमाईची. पगार 51 कोटी रुपये. 2022-23 पेक्षा 2023-24 मध्ये 43% जादा पगार. L&T कर्मचाऱ्यांपेक्षा 500 पट अधिक पगार. या कमाईची आकडेवारी सोशल मीडियावर नमूद केली जाते. कमाईची ही आकडेवारी खरी असेल आणि 51 कोटी रुपये पगार मिळणार असेल तर कुणीही 90 तास काम करेल असा तिरकस चिमटा सोशल मीडियावर काढला जातोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. तरी अशी स्थिती आहे. आता सांगा, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे सोडून द्या आणि फक्त राबा आणि काम करा आणि मग ही मंडळी धडे देतील. उत्तम बोनस आणि पर्क्स मिळून आणि कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमून की रविवारी सुद्धा कामाला या. आपल्यासोबत आहेत यांच्या L&T पेक्षाही किंवा त्याच्याच तोडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये CEO पदावरती काम केलेली व्यक्ती आपल्यासोबत आहेत. यासाठी बोलण्याकरता मंदार जोगळेकर, जे स्वतः
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरती राहिलेले आहेत. वर्क लाईफ बॅलन्स कशाला म्हणतात वगैरे यावरती ते अगदी अधिकारपणाने बोलू शकतात. मंदार सर, स्वागत आहे आपलं. काय सांगाल या ताज्या विधानाबद्दल? सध्या भारतातले उद्योगपती खूप बोलतायत यावर. नमस्कार. मला वाटतं हा वर्क कल्चर आणि ओव्हरऑल कुठल्याही कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारे आपल्या सहकाऱ्यांना, एम्प्लॉईजना ट्रीट करता हे खूप त्या कंपनीच्या सक्सेसवर मॅटर असतं. तुम्ही जास्त तास काम केलं याचा अर्थ तुमची प्रॉडक्टिव्हिटी जास्त होत नाही, हे जगभरच्या मोठ्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. तुम्ही किती इफेक्टिव्हली काम करता हे सर्वात महत्वाचं आहे. आपण जर उदाहरण घेतलं तर जपान, जर्मनी आणि इव्हन अमेरिकेमध्ये तर 40 तास आठवड्याला काम केलं जातं, ॲव्हरेज 36 ते 40 तास. आणि हे करत असतानाही त्यातून प्रॉडक्टिव्हिटी किती बाहेर येते हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हा सर्वातला महत्वाचा एक विषय बऱ्याच कॉर्पोरेशन्स इग्नोर करतात की आपल्या एम्प्लॉईजचं मानसिक आणि फॅमिली आणि ओव्हरऑल सोशल स्वास्थ्य याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सर्व अंगांनी त्यांना वेळ देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि सर्वात दुसरा एक महत्वाचा मुद्दा सर्वजण इग्नोर करतात की आज प्रत्येक माणसाची झोप ही सर्वात महत्वाची आहे. आणि ही जी 6 ते 8 तास मिनिमम चांगली झोप मिळणं हे गरजेचं आहे, तर त्याची दुसऱ्या दिवशीची प्रॉडक्टिव्हिटी जास्त चांगली होऊ शकते. हे इग्नोर केलं तर मला वाटतं की हे जे स्टेटमेंट आलंय ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आलंय आणि ते कॅज्युअल बोलताना आलंय. पण सीईओ ज्यावेळेस एखादी व्यक्ती असते त्यावेळेस आपलं बोलणं आणि त्याचे रिपल इफेक्ट किती दूर जाऊ शकतात याचा मला वाटतं सर्वांनीच त्याकडे बघितलं पाहिजे. अर्थात मंदार सर, हे कॅज्युअल मांडण्याचं कारण नाही, त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. नारायण मूर्ती अशाच प्रकारे बोललेले आहेत. त्याच्यानंतर येस मॅडम नावाची एक सेवा आहे, त्याच्यामध्ये केवळ लोकांनी कामाच्या फटीकबद्दल तक्रार केली तर अनेकांना काढण्यात आलं. अर्थात ते नंतर लक्षात आलं की तो ॲडव्हर्टाइजमेंट स्टंट होता. मात्र या गोष्टी टेस्टिंग द वॉटर्सचा प्रकार आहे का, आणि भविष्यामध्ये आधीच आपल्या ज्या धुळीला मिळालेल्या लेबर पॉलिसीज आहेत, उद्या खरंच असं काही झालं तर आश्चर्य वाटायला नको. इन द नेम ऑफ ग्रेट जीडीपी, भारताचे जीडीपी वाढले पाहिजेत आणि विक्रम गाठले पाहिजेत आपण आकडेवारीचे. त्यामुळे या बाबतीत सावध ऐका पुढल्या हाका. म्हणून तुमची प्रतिक्रिया मला महत्वाची होती. धन्यवाद इंडिया नामाशी बोलण्यासाठी.